हॉस्पिटल. माझं नाव डॉक्टर सृष्टी सातपुते आहे. मी निरामय हॉस्पिटलमध्ये ॲज अ डेंटल कन्सल्टंट म्हणून गेली 4 वर्ष कार्यरत आहे. आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे दातांच्या समस्या, त्याची कारणे व त्याचे उपाय याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. तर दातावरील समस्या पुढीलप्रमाणे अशा आहेत की लहान मुलांच्या दातामध्ये कीड होणे किंवा तरुणांमध्ये दात हालणे किंवा दात दुखणे, हिरड्यामध्ये सूज येणे किंवा हिरड्यामधून रक्त येणे अशा प्रकारच्या समस्या आजकाल आपल्याला बघायला मिळतात. तर या समस्याची कारणे काय आहेत? तर लहान मुलांमध्ये गोड खाण्याचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे. तर हे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर दात न घासणे किंवा दाताची स्वच्छता न केल्यामुळे लहान मुलांच्या दातामध्ये कीड होते. आणि लहानपणापासून आपण आपल्या दाताची निगा न राखल्यामुळे तरुणपणामध्ये देखील याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. दातामध्ये अडकलेले जंतू हे पोटामध्ये जाऊन पोटदुखीचा आजार आपल्याला पाहायला मिळतो. तर या सगळ्या समस्यावरती काय उपाय आहे किंवा आपण काय प्रिकॉशन घेतले पाहिजे? तर कमीत कमी 2 वेळा दिवसातून सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी दात घासणे हे खूप महत्त्वाचे आहे. लहान मुलांमध्ये गोड पदार्थ खूप मर्यादित प्रमाणात द्यायला हवे आणि आपण जो टूथब्रश दात घासण्यासाठी वापरतो तो टूथब्रश हा सॉफ्ट ब्रिसलचा असला पाहिजे. शक्य असेल तर तो टूथब्रश हा 3 महिन्यानंतर बदलावा. आणि अशी कुठलीही गोष्ट जसं की लोखंडी तार किंवा काडी अशा प्रकारच्या वस्तू दातामध्ये किंवा हिरड्यांना इजा करेल अशा वस्तू आपण दातांना टोकरण्यासाठी वापरू नये. आणि दाताबरोबरच टंग क्लिनिंगची हॅबिट ही खूप महत्त्वाची आहे. जिभेची निगा राखण्यासाठी तुम्ही टंग क्लीनरचा वापर करू शकता. टंग क्लीनरने तुम्ही तुमची जीभ ही स्वच्छ करू शकता, जेणेकरून तुमच्या तोंडाचा वास हा येणार नाही. निरामय हॉस्पिटलमध्ये या सर्व दाताच्या समस्यावरील आधुनिक उपचार केले जातात, जसे की रूट कॅनल ट्रीटमेंट, कॅप बसवणे, कवळी बसवणे, ब्रिज बसवणे किंवा दात काढणे, ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये इम्प्लांट करणे अशा आधुनिक ट्रीटमेंट निरामय हॉस्पिटलमध्ये होतात. निरामय हॉस्पिटलला संपर्क साधण्यासाठी तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता किंवा www.niramay.com या वेबसाईटवरती तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. युअर स्माइल इज आवर गुड.